जर तुमची पाठदुखी आराम केल्यावर वाढत असेल आणि हालचाल झाल्यानंतर आराम मिळत असेल तर ही साधी पाठदुखी नाहीये। नमस्कार, मी डॉक्टर अमोल राऊत, कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट। आज आपण बोलणार आहोत अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजेच पाठीच्या मणक्याचा संधिवात या विषयावर। तरुण वयामध्ये साधारणतः 15 ते 20 वयोगटामधील पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हा आजार 3 ते 4 पटीने अधिक असतो। सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या माकड हाडाच्या सांध्यामध्ये ही सूज यायला लागते, कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला, तर कधी दोन्ही बाजूंना ही सूज राहते। हा सांधा वळणे, वाकणे, झोपेतून उठून उभं राहणे या गोष्टींसाठी लागत असतो, पण या सांध्यांमध्ये सूज आल्यामुळे या गोष्टी करण्यासाठी त्रास होतो। हळूहळू ही सूज मणक्यांमध्ये वरती सरकत जाते। मणके हे पूर्ण मानेपर्यंत असतात, त्यामुळे हा त्रास मानेच्या मणक्यापर्यंतही जाणवू शकतो। छातीच्या भागांमध्ये मणक्यांना पासळ्या म्हणजे रिब्स अटॅच असतात। पाठीच्या मधल्या भागात सूज आल्यामुळे या भागात जे मणक्यांना ज्या रिब्स किंवा पासळ्या अटॅच असतात त्या भागातही त्रास व्हायला लागतो, ज्यामुळे तुम्हाला खोकला करणे, खोल श्वास घेणे या गोष्टींनाही त्रास व्हायला लागतो। मणक्यांमध्ये ही सूज भरपूर दिवस अशीच राहिल्यास हळूहळू मणके एकमेकांना जुळायला लागतात। त्याचबरोबर माकड हाडाचा सांधाही एकमेकांशी जुळून जातो, ज्यामुळे वळणे, वाकणे या हालचाली कायमच्या कमी व्हायला लागतात। मणके एकमेकांना जुळून गेल्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये हळूहळू बाक यायला लागतो व तुमचं जे पोश्चर आहे त्याचा आकार बदलून समोर झुकल्यासारखे दिसायला लागतं। या आजाराचं निदान करण्यासाठी रुग्णाच्या मणक्यांची तपासणी व त्याची पाठीची हालचाल तपासणे, त्याचबरोबर रक्तांच्या तपासण्या जसं की HLA-B27 जे या रुग्णांमध्ये 80 ते 85% प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह असू शकतं, तर 10 ते 15% लोकांमध्ये हा रिपोर्ट निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतो। अशा वेळेला MRI करणे गरजेचं ठरतं, कारण MRI हा आरशासारखा असतो व आतील भागात जी असलेली सूज आहे ती MRI मध्ये दिसून येते। तर एकंदरीतच रुग्णाच्या मणक्याची तपासणी, रक्ताच्या तपासण्या व गरज पडल्यास एक्स-रे किंवा MRI या गोष्टींवरून या संधिवाताचं निदान करता येतं। या प्रकारच्या संधिवाताच्या उपचारासाठी फक्त 3 गोष्टी काम करतात। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे पाठीच्या स्नायूंचे व्यायाम। तर यामध्ये रोज रेग्युलर नियमितपणे पाठीचे व्यायाम करणं गरजेचं आहे, ज्यामुळे पाठीमध्ये येणारा जो स्टिफनेस आहे, ताठरता जी आहे ती कमी होते व रोजचे दुखणे कमी राहते। तर मी तर म्हणेन की रोज सकाळी उठल्यावर जसं आपण चहा पितो तसं रोज नियमितपणे व्यायाम करणे हा तुमच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं उपचार पद्धती म्हणजे NSAIDs, ज्याला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स असं म्हणतो, जे अतिशय चांगल्या प्रकारे आराम देतात, पण यांचा एक ड्रॉबॅक असा आहे की हे जास्त काळासाठी कंटिन्यू देता येत नाहीये। तर मध्ये ज्यावेळेला त्रास वाढला असेल त्यावेळेला काही दिवसांपुरतेच हे मेडिसिन्स देऊन नंतर बंद करता येतात। ज्यांच्या आजाराचा जोर जास्ती आहे त्यांच्यासाठी तिसऱ्या प्रकारची अतिशय उपयुक्त उपचार पद्धती आहे, ज्याला आम्ही बायोलॉजिक्स असं म्हणतो, जे आजाराच्या मुळाशी जाऊन त्यावरती काम करतात। त्यामुळे मणक्यांमधील सूज कमी होते व रोजचा होणारा त्रास कमी होऊन पुढे चालून पाठीमध्ये बाक तयार होत नाही। जर तुमच्यापैकी कोणाला पाठीत दुखणे, रोज सकाळी उठल्यावर पाठ आखडणे, जाम होणे, हालचाल केल्यानंतर आराम मिळणे अशी लक्षणं जाणवत असल्यास त्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा पाठीच्या मणक्याचा संधिवात असू शकतो। त्यामुळे पाठदुखीचा त्रास असल्यास योग्य वेळीच संधिवात तज्ञांना भेटून त्याचं निदान व पुढील उपचार करणे गरजेचे आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा।